तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आज आपण चाललो आहे कळसुबाईच्या ट्रेकला। आपण कम्युनिटी थ्रू चाललो आहे। सो हे दोघे माझे रूममेट आतिश आणि शरद। तर कालपासून यांचं लागलेलं की कुठं जाऊया, फिरायला जाऊया, लय कंटाळा आला आहे, कुठं गेलं पाहिजे, पाऊस पण पडून गेला आहे। तर यांना म्हटलं मग कळसुबाईला येणार का, तर ते दोघे म्हणले जाऊया, काय नाही ट्रेक करायचा। पण विषय होता की दोघांच्याकडे पण आता शूज अवेलेबल नाहीत। तर ते म्हणले चपलावर ट्रेक करतो। तर चपलावर नको म्हटलं, आपण बूट घेऊया, जाऊया आधी बूट खरेदी करूया मग जाऊया। आमचं आता बस निघणार आहे 8:30ला। तर आम्ही आत्ता चाललो आहे तिथून कोणत्या तरी शूजच्या मार्टला, तिथं आम्ही शूज घेणार। नंतर आम्ही शिवाजीनगरला जाणार आमच्या स्टॉपला, तिथं काहीतरी खाणार, बाकीचं पुढे बघू काय होतंय। आता आपण आहोत फडकसर बस स्टॉप जवळ। तर आपल्याला इथून एक बस पकडायची आहे जी आपल्याला क्रिकेट जवळ सोडेल आणि तिथून आपण यांना सीट खरेदी करून पुढे शिवाजीनगरला जाईल। तर बघूया आता बस किती भेटते काय। तर एक रिक्षा आणि बस पकडल्यानंतर आपण आलेलो आहे फॅशन स्ट्रीटला, म्हणजे FSला, आपल्या मित्रांना बूट घ्यायला। तर बघूया आता कोणता बूट घेतात, किती वेळ लागते आम्हाला इथं। अजून काय नाही, आता घ्या बूट तुम्ही, लवकर आवरा, जाऊया आपण, खायचं आहे, जेवायचं। तर चला दाखवतो आता कोणते बूट घेतात, काय करतात। असं ॲक्सिडेंट होत असतात, पण जरा नीट चालायचं, नीट बघायचं। आपण आलो आता FSमध्ये शूज घ्यायला दोघा मित्रांना। तर बघू FSचा कलर मासनी बघायचं आहे, बघायचं आहे तो मासनी। थांबा, कसं आहे, कसं आहे बूट, कसं आहे। तर आम्ही आता शूज घेतलेत, असा विचार करतोय आता की जाऊन कुठेतरी काहीतरी खावं। आम्हाला इंस्ट्रक्शन आले की आपल्या जिथं लोकेशन आहे त्या लोकेशनला यायच्या आधी डिनर करून घ्या आणि लागेल तर 2-3 लिटर बॉटल घ्या, स्नॅक्स घ्या वगैरे। आता बघूया आम्ही कुठं तर नाश्ता किंवा जेवण करतो, त्यानंतर आम्ही त्या लोकेशनला पोहोचतो। तर आम्ही पोहोचलो इथं आमच्या लोकेशनला, पण अजून काय बाकीचे मेंबर्स यायचे म्हणून थांबले तिथं बस तशात। टिकमार आमच्या नावासमोर टिकमार केल्या। जेवणाच काय विचार नाही, काय नाही, फक्त मसाले भात खाल्लाय आणि आलो इकडं लवकर। काही कधी केला गडबड होते विराज। शरद काय म्हणला की फ्रीज मधनं काढून, आता म्हणलं तुला नवीन कोण करून देणार आहे, म्हणून काय म्हणलं आहेतच खायला लागणार आता। तर या आपल्या बस आहेत, नॉईस इग्नोर करा कारण खूप गर्दी आहे। बघा कोणत्या बसमध्ये बसा, सीट आहे पण का माहित नाही। विराज म्हटला मसाले भात घेऊ, पण तो मी म्हटलं फ्रीज मधला, तो बोलला अरे कुठं पण जा, तुला फ्रीज मधलाच भेटला। अरे हो, पण तो पाहत होता 24 तासाच्या आत खायचा, 28 तास फ्रीज मध्ये ठेवलाय। अरे बघते रे मी। तर मला सांगा सब्जी आणि चिया चीज मध्ये डिफरन्स काय? मला नाही माहित। चालला बघा एन्जॉय। आवाज सोडा, आवाज। सध्या कळसुबाईच्या ट्रॅकला चाललो आहे। कुठवर आले बा? आता आपण काय माहिती कुठवर आलो, म्हणतात तरी होत। चला नारळ फोडलेला आहे, जाऊया आता। पेट्रोल भरलेलं आहे आपल्या गाडीत, सगळे लोक आहेत तिथं। रात्रीचे 3 वाजलेत, आमची बस बेस कॅम्पला पोहोचली। अजून आम्ही शूज घालायचं भावाचं। पुढे हॉटेल आहे म्हटलेत, तिथं सगळं तुम्ही आवरा। बघूया आता कुठं हॉटेल आहे ते। मला तर थंडी आहे, मला चहाची गर्दी, आवश्यकता आहे, तर अफाट गर्दी देतात काय माहिती, अफाट गर्दी आहे। तर चला झाले आपल्या ट्रेकला चालू सुरुवात। एका लाईन मध्ये निघालोय। 9 नंबर आणि काय सांगितलं आपले कुठले आपल्या ह्याचं काय म्हणायचं ते, वॉकी टॉकीची फ्रिक्वेन्सी 9 आहे, त्यामुळे जरी आपण हरवलं तर 9 वर कॉन्टॅक्ट करून आपण बुक अँड एक्सप्लोरला शोधू शकतोय। 9 ना, होय 9 नंबर। आता कळसुबाई गर्दी दिसते, लाईट दिसते एका रांगेनं, पण आपल्या कॅमेऱ्यात काय शूट होणार नाही, त्यामुळे जसं जसं आपल्याला भेटते तसं शूट दाखवूया आपण।
तर मी इथल्या गावकऱ्यांना विचारलेलं की ट्रेक किती मिनिटाचा आहे. ते बोलले की कंटिन्युअसली गेला तर 2 तास आहे, पण मध्ये असं थांबत वगैरे गेला, स्लोली गेला तर 2.5 तास पर्यंत होईल. 2.5-3 तास लागू शकतात. काजवे पण आहेत, पण काजवे काय दिसत नाही तिथं आम्हाला. लाईट बंद करून दिसतात. बिना लाईटीचं आम्हाला इथं काय दिसत. खतरनाक दम भरायला आमच्या मेंबरला. हो य वरती आहे जास्त. चल भेंडा आहेस काय? रूमवर बसून भेंडा येणार की. जेवढं कमी बोलशील तेवढं जास्त जाशील. दम कमी लागतोय. आता तर फक्त 4 वाजले. स्टॅन्ड लगेच घ्यायचा. 4 वाजलेत म्हटलं. आता फक्त दिसत तर काहीच नाही. गर्दी आहे पण काय नाही. मला तर खूप दम लागला. गर्दी आहे जास्त. आणि वर गेल्यावर चहा भेटेल की नाश्ता आणि असं. आलो आपण कमान जवळ. कळसुबाईची कमान इथं आहेत. आता काठी वगैरे विकाय थांबलेले आहेत. काठी सपोर्ट, लिंबू सरबत वगैरे. कितीला उठलेत बा? 4ला उठले. मोरे कसं वाटतंय? मस्त. आमने बुट आलाय मर्दा. लय गरम आलंय. आमदार उठा. माझे आमदार हो उठा की आमदार. वारं मस्त सुटलंय. होय. पण काय म्हणताय? काय बोलायचं म्हणताय तुम्ही? काय नाही. कसं वाटतंय पहिला ट्रेक तुमचा असा मोठा? निम्म्यात आल्यावरच पाठीमागं जावं वाटत होतं. चला आता निम्म पण नाही अजून. कॉर्बर पण आलं नाही. चला वर आलोय. आमचं टीम लिडर हा टीम लिडर जवळ जा. चला त्यांना विचारा त्यांना कसं वाटतंय. टीम लिडर काहीतरी फील्ड मध्ये कंडिशन लावणार नाही करायचं. सांगा कसं काय वाटतंय. कसं चालू आपलं? सांगायचं तर लय आहे. आता खूप दम भरलाय. त्यामुळे आता तुम्ही ORS पिऊच घेतले. घेतलं मी नाही घेतलं. जरा पुढच्या स्टेपला जाऊन म्हटलं पिऊया, कारण की अजून जाईल तसं वरतीच आहे. तिथपर्यंत आपण कधी जायला सांगता येत नाही. आताशी आपला अर्धा तास झाला असेल. मनक्याच त्रास व्हायला लागला मला. पूर्ण मणका म्हणजे एवढे आपले आणि काल तर मी शिकवतो तू आणि माझी चेष्टा करतोय. हा मणक्याचे सगळे जॉईंट आहेत. योगा से होगा. नाही स्ट्रेचिंग रूमवर मी 9:30 पर्यंत झोपलेलंच असतो. 10ला त्या ऑफिसच्या खुर्चीवर बसतो. परत 6 नंतर येतो. परत आणि झोपतो. नंतर 10ला आणि झोपतो. एकदम एवढं ट्रेकिंग करायचं म्हटल्यावर बरोबर आहे. तुमचं बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. आपण पब्लिक आहे जे वरती चाललंय. कसं आता इथून पुढे पूर्ण इन्क्लाइन चालू होते. इथे टेंट बघू शकता. इथे स्टेला होते लोक. काय कसं वाटतं इथं वरून? एवढा पण डिसिजन नव्हता. ओके अजून 20% चालू आहे. आपण त्या मॅनानं सांगा. 10% असू दे, 50% असू दे, 90% असू दे, पण ओके. ओके आणि इथं म्हणतोय रस प्यायला ये म्हणलं माय. रस प्यायलाय म्हणलं बाय. ORS प्यायलाय म्हणलं. विषय कसा आहे बघा. लय गर्दी झाली. मध्येच ट्रॅफिक जाम लागले. डेंजर. तर रोमॅन्टिक गाणी चालू मस्त. गर्दी पूर्ण. हो अण्णा कसं वाटतं? मस्त वाटते. आता तर 15 मिनिटं चालतं. ORS संपलं का तुमचं? ORS संपलं. लाईट बंद व्हायची. शिवजी का विराज शरदांना मी बसलोय हे काय चालू आहे आपल्या राज्यात? केवढ्या मोठ्या पायऱ्या आहेत. बोल ना. कसं वाटतंय? मला मस्तच वाटते. पाहुणं भरले कामाने. भरले ते तर आहे. दाखवायचं. आता आपण किती टक्के आले? आता आपण 30% बसलो. एवढंच काम आला. वार बघ कसं वार. वाटत
आता सगळी ते म्हणतात नाव चालू कर परत. सकाळ चालले. विषय बघा गर्दी, खायलाच गर्दी. पब्लिक अजून येते नुसतं. पण ते काय साऊंड द्यायचं हे कडक ते आहे पण ना. आहे ना, हा तेच ना. जाम झाले पूर्ण. काय झालं काय माहिती, जाम पण झालंय जाम. ट्रॅफिक कडक विवाह नाही. कडक आहे. अफाट गर्दीत ना आम्ही वर आलो. त्या लॅडर वर नाही गर्दी. तब्बल अर्धा तास लागला आम्हाला तिथनं वर यायला. पण वर आलो, जरा मॅनेजमेंट केलंय. काढ्या घेऊ जरा, सांगते की किती गर्दीत ना आले वर. गर्दी खूप गर्दी. लोक काय तटनाच. उभा चढ पायऱ्या उभ्याच, आणि एकच माणूस जातो त्या पायऱ्यांवर. आणि चुकून तरी आपलं लक्ष नसलं तर खाली जाणार, होय. एवढं मात्र नक्की आहे. नुसतं तो काय, नुसतं तो काय. सनराईज अजून नाही, तो नंतर दाखवायचा. आपल्या पब्लिकने सनराईज बघितला थोडा तोरणा राजगड नाही. कसं वाटतंय? छान वाटतंय. डायरेक्ट धुक्यात. भरपूर लांब आलोय. मस्त वाटायला. अजून वर आहे, दुखत आहे. खरं स्ट्रगल आहे बघा. आणि इथं साधी बॅग पण उचलत नाही तरी कंबार दुखत्या म्हणून इथं वर असतो पण रडत्यात सगळे. जरा पण सहारा घेतल्या नाही तिने बरं का. त्यांना सांग पुढे बाहेर हॉटेलकडे करू का वरती विहीरकडे. कसं आहे आपल्याला एक टाइमच होत नाही. ऑलमोस्ट आलोय, अजून लांब आहे. वरती गेले आपल्याला पोहे आणि चहा पण आहे. बिस्किट आपण आधीच खाली घेतलं की आपल्यासोबत. चला काहीच, अजून फक्त 15 मिनिट आणि आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचणार आहोत. सगळेच नुसतं कधी येतंय म्हणते, कधी येतंय म्हणते, कधी. धुक्याने सगळा डोंगर पूर्ण धुक्याने भरलाय, काही दिसत नाही. तुम्ही बघू शकता नुसतं धुका आहे. हे बघा इथं राहायलाच असतं ते. मॅगी भजी सगळं करून देतात. ते विहीर पण आहे. इकडे पोहे चालत बघा एवढ्यावरती. ते काय विकेंडच फक्त येत असते सोडा. फायनल लायटर आहे बघा, संपला विषय. फायनली दिसला. हा करताल की आम्ही फेमस तुम्हाला. संपला की विषय. कोल्हापूर कोल्हापूर चालतंय की चालतंय की बोलतंय की. तुमचा मित्र ना नाही तर काहीच समजतं काहीच नाही. धुक्यानं केस सगळे ओले झाल्यात बघा. गर्दी बघा, पब्लिक बघा. चतुरात आलेल्याच वाटायला सगळं चालू बघा. गाणी चालू आहे मागं म्हणतात आपण आपल्या महाराष्ट्राच्या ॲव्हरेज म्हणजे लोक झोपलेले सगळे व्हिडिओ करतात. काय दुकानं काय सूर्योदय दिसत खूपच गर्दी. काय तुमची एवढी गर्दी बघून विकेंड वेस्ट गेलाय का? एक नंबर गेलाय. कसं वाटतं ट्रेक? कसं वाटतं? माझा तर पहिला ट्रेक आहे, सगळ्यात भारी. अरे घनसोली मुंबईवरून आलेले आहेत. पहिलाच ट्रेक आहे त्यांचा. कम्युनिटी थ्रू पहिलाच लाईफ मध्ये. कसं वाटतं ट्रेकिंग? कसं वाटतं? पीसफुल बाय. आपल्या 32 शहरातला एक मेंबर आले. कसं वाटतं ट्रेक? डायरेक्ट नाही मुंबईला डिसेंडिंग करायचं आता.
इन्क्लाइन चालू डिक्लाइन चालू आहे आता. चला आपलं आता खाली चाललोय नाश्त्याला. दिवस झालं वर थांबलोय पण काय शपथ कसलं दिसतंय रे बाबा हे. ढगात गर्दी आहे पायऱ्यांवरती. कसं जायचं खाली नाश्त्याला सांगा. लय बेकार कंडिशन. जेवढं लवकर खाली जाता येईल तेवढं लवकर. तसं म्हणलं तर 2.5 तास लागतात. काय वाटतंय? हॅलो हॅलो जल्दी नीचे. काय वाटतं आपण जिवंत राहील काय तू? हा गायजेस तो उतरता नाही. बघा बॉटल किती टाकलेत. किती कचरा नीचे उतरो यार. झपाट्याने चाललोय. कसं माहित आहे एक पाऊल सटकला की डायरेक्ट स्वर्गात नाही नरकात. गारगोटीकर निवांत चला काय विषय नाही. जय 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 द्वारकाधीश. कहाँ से हो? आवाज आ रही है? नहीं आ रही है? जोर से बोलो. जय माता जी. सब लोग बोलो जय माता जी. सारे बोलो जय माता जी. पीछे वाले बोलो. पीछे वाले में मत भरा है. चला चालू भाई. होय चालूय आपला व्लॉग. आपला व्लॉग थांबत नाही. आलोय आता आपल्या नाश्ता सेंटर जवळ. काय ना नुसतं दुःख आहे. नुसतं दुःख काय काय नाही बघा. नुसतं दुःख आहे काय दिसत ना. पुढला माणूस काय नाही नाही पण ट्रेक आहे सोडा काय विषय नाही. मांड्यांना त्रास द्यायचा असला तर येऊ शकताय. चालू आहे त्रास होत नाही. होय नाही एवढा त्रास होत. कसं आहे नागलकरांनी गारगोटकरांनी आपल्याला आणल्यात लेस. ते पण ब्रँड अरे मी कसं आणलंय थोडंसं बर. ORS ताकद वाढाव. कम पडली नाही पाहिजे ताकद. आपल्या कम्युनिटीला आपल्याला पोहे दिलेले आहेत. बघूया अजून काय देते. पण पोह्याला गर्दी दाखवूया तुम्हाला. थांबा पोहे आणि चहा घ्यायला गर्दी बघा. गर्दी असं या विहिरीतलं पाणी पित आहेत लोक. कचरा आहे तरी पण बॉटल भरून नेत आहेत ते. अजून नाश्त्याला जायचं. आमचा नाश्ता झाला. हे कुत्र बघा लोकलचं दररोज वर लय बेकार शॉक ऑब्झर्वर फोर्स येतोय बरं का. आयले दुखतात. मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत. मोठे मोठे दगड आहेत की र. दगड धोंडी सगळंच आहेत. काय दिसना बाबा. होय होय काय दिसना. हरिश्चंद्र दिसतो म्हणून ती होय हरिहरगड हरिश्चंद्र दिसतात आणि AMK पण दिसते. कुठं आहे हितनं कळसुबाई वरून. हे जबरदस्त आहे की. मला फक्त दुःख दिसते. काय आता धुकं गेले. हे बघा समोरच ढग आहे. मला वाटतं कळसुबाईला यायचं म्हटलं फक्त लोक बघायला यायचं. बाकीचं काय तुम्ही भेटत नाही. फुल पब्लिक ट्रॅफिक जाम आठवडी बाजार. हा काहीच नाही बाकीचं म्हणायचं. तुम्ही गाडीचं ट्रॅफिक बघितलं. आज रविवार आठवडी बाजार आहे. आठवडी बाजारामध्ये चहा पब्लिकच आहे. या गोष्टी विक्री ठेवलेल्या आहेत. होय आणि बाजार करण्यासाठी लांब लांब लोक येतात. पुणे मुंबई कोल्हापूर सांगली सातारा कर्नाटक. हे बघा नुसतं खाली जायला पण किती लाईन लागली. पॉईंट बघा भेटत नाही. काय वेस्ट आहे ती पॉप्युलेशन. ज्यांना फक्त हायेस्ट पीक म्हणून बघायचं तिनेच यायचं. बाकीच काय विषय नाही. तर हे बघा आम्ही लाईन मध्ये उभारलो. उतरायसाठी लाईन लागली. ह्यापेक्षा आमच्या गावातला बाजार चांगला. काय म्हणा तुमचं वरती काय कसं नाही. बरोबर आहे. बाकीचं कडचं लाईनीत उभा राहायसाठी इकडे. होय काहीच नाही. पॉईंट बघायला भेटलं नाही काय नाही. नुसतं दुःख बघितलं. पाया पडून आलोय खाली. दुसरं काय नाही.
लाईन मध्ये उभा आहे तोपर्यंत आपली एक स्टोरी सांगा रूमवरची. सांडगे स्टोरी सांगताय का शरद? काय विषय झाला? ओ आप्पा ऐका की स्टोरी आहे काय? सांडगे स्टोरी सांगा की. स्टोरी सांगा शरदांना काय झालं विषय. काय आलं सांग. तोपर्यंत त्यानं सांडगा सगळा हे करून ठेवला होता भाजून. तर विषय काय आला सांगतो. आम्ही दोघंच रूमला होतो तर आमचं काय ठरलं सांडगा करायचं. मग मी घरला कॉल लावला घरातले काय म्हणले थोडं तेल सोडून सांडगा भाजून घे. त्यात डाळ टाकून आपलं चटणी मीठ टाकून आपलं सांडगा तयार कर. ह्यो चपात्या नाही गेला म्हणलं मग म्हणलं सांडगा भाजूया. मग आपल्या कढईत तेल सोडलं सांडगा भाजला आणि दारात आपण हावळा करतो ना तसा काळा कोळशागत. आणि मी सांडगा भाजला वाटीत काढून ठेवला. नंतर हा दाराजवळ आला मला म्हटला विराज लय मस्त सांडगा भाजलास रे वास दारापर्यंत आला. मग हा आला ह्याने बघितला खाल्लं 2 दाणे त्याची भाजी केली. भाजी झाल्यानंतर मला म्हणतोय की तू सांडगा करपलेला अरे बस सांगशील नाही करपलाय आपण टाकून देऊया. नाही तू भाजलाय चांगला म्हणजे तू भाजलाय असं कसं सांगू की एवढ्या मेहनतीने भाजलाय आणि मी टाकून देऊ म्हणून मी पण त्याची भाजी केली. उन्हानंच त्रस्त झालाय. कसं वाटतं उन्हात बसून लाईनीत उभा? कसं आहे ऊन? ऊन लागते खाली पोटात पायाच्या अंगठे सुजले गेलेत पूर्ण नक मनाने निघलेत अंगठे खाली. कसं वाटतं तुम्हाला भर उन्हात? हरभरा आणला की काय सांडगा आणला मनाने टाकून भाजून निघाला. लय हाल होते बाबांनो लय बेकार हाल होते. नको झालंय आता खरंच. 1 ते 1.5 तास झाला आम्ही फक्त 200 मीटरच पुढे चाललो. काहीच नाही. काय आहे सिंगल लाईनने खाली जायचं. माकड जवळ चाल नाही माझ्या 9ला त्या पॉइंटला पोचलेलो. जवळजवळ 11:15 वाजले तरी अजून इथंच. तर आता लवकर चाललोय. शिड्या संपल्यात त्यामुळे जरा लवकर खाली जायला लागलं. ऊन भरपूर लागते. अजिबात आभाळ नाही. खाली पोचले. बेकार गर्दी वरती असं बारीक दिसत समजल्यासारखं. चला जाऊ बाबा बेकार त्रास झालाय. पाय सुजलेत पूर्ण. इकडे बघा कसं दिसतंय. मस्त वाटत. काय आहेत बाय पेढ पेढे नको आहेत आपल्याला आता. गोड खायचं नाही. खाली आलोय बेसिवली जवळ थोडं राहिलंय. स्पीड मावली जांभळ संपला विषय. गाईज लय काय बाहेर वाटायला मला खरंच मन तृप्त झाले. कुठं आले दाखवतो मला. आलो आपण कमानीतून आउटवर. आपल्याला काही आपला महिन्यातून आणि दररोजची वाटचाल बघा. आलो बेसविलेला आलो. चला फ्रेश वे. आता ताण लागलेलं आहे. पोहोचलो फायनली. तिकडं आहे गौसबाई. आलोय सगळ्यात आधी सोडा. आपला ट्रेक संपलाय संडेला 1 वाजता रात्री. संडे नाही मंडेला. मंडेला 1 वाजता रात्री. कारण जरा एका पार्टिसिपंटचा इश्यू झाला पाहिजे त्यामुळे आम्हाला लय लेट झालं. पुण्यात पोचायला आम्हाला 12 वाजले. तिथून आम्ही 8 ते 9 वाजेपर्यंत पोहोचलो असतो पण तिथंच आपल्याला खूप वेळ झाला. म्हणजे तिथूनच आम्ही 4ला. पण आपला आत्ता 1 वाजता ट्रेक संपलाय सोमवारी सकाळी. सो आता नेक्स्ट ट्रेक कोणता होतोय बघूया. तर अशाच व्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.